योगिनी एकादशी केव्हा आहे? 10 की जुलै 11? पहा कसा करावा व्रत व संपूर्ण पूजाविधी। आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणतात। पद्मपुराणानुसार हा उपवास केल्याने 28,000 ब्राह्मणांना अन्नाइतकेच फळ मिळते। मात्र यावेळी 10 आणि जुलै 11 या दोन्ही दिवशी एकादशीची तारीख सूर्योदयात दिसत नाही, त्यामुळे उपवासाबद्दल थोडा संभ्रम आहे। अशा परिस्थितीत योगिनी एकादशीची नेमकी तारीख, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊया। आषाढ महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते। पद्मपुराणात या व्रताचे विशेष महत्त्व आहे। हे व्रत सर्व पापांचा नाश करणारे आहे असे मानले जाते। हा उपवास केल्याने मनुष्याला 28,000 ब्राह्मणांना अन्नदान केल्या इतकेच फळ मिळतात। मात्र यावेळी योगिनी एकादशीच्या तारखेबाबत गोंधळ आहे, कारण 10 आणि 11 या दोन्ही दिवशी एकादशी सूर्योदयात येत नाही। अशा परिस्थितीत हा गोंधळ दूर करण्यासाठी ज्योतिषी राकेश झा यांच्याकडून योगिनी एकादशीची नेमकी तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊया। योगिनी एकादशी 2026 केव्हा आहे? पंचांगानुसार आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची एकादशी तिथी शुक्रवार, जुलै 10 रोजी सकाळी 8:10 वाजता सुरू होईल। त्याचवेळी एकादशीची तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी 5:23 पर्यंत असेल। जुलै 11 शनिवार नंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल। शास्त्रानुसार एकादशीची तारीख दोन्ही दिवशी सूर्योदय काळात येत नाही। एकादशी जुलै 11 रोजी सूर्योदयापूर्वी संपते आणि द्वादशी लागत आहे। जेव्हा एकादशीची तिथी दोन्ही दिवशी येत नाही, तेव्हा पहिला दिवस एकादशीचा मानला जातो। त्याच नियमानुसार जुलै 10 रोजी योगिनी एकादशीचा उपवास मान्य असेल। योगिनी एकादशी 2026 मुहूर्त आषाढ कृष्ण एकादशी तिथी जुलै 10 शुक्रवार सकाळी 8:10 वाजता सुरू। आषाढ कृष्ण एकादशी तिथी जुलै 11 शनिवार सकाळी 5:23 वाजता संपते। योगिनी एकादशी 2026 जुलै 10 शुक्रवार सकाळी 8:10 सुरू। योगिनी एकादशी व्रत, नियम व संपूर्ण विधी। योगिनी एकादशीचा उपवास करणार असाल तर लक्षात ठेवा की दशमी तिथीपासून त्याचे नियम पाळले पाहिजेत। एकादशीला उपवास करण्यासाठी दशमीला तामसिक अन्न खाऊ नये। दशमीच्या दिवशी फक्त सात्विक अन्न खा आणि या दिवशी रात्री मूग, मसूर, गहू, ज्वारी आणि वांगी खाऊ नका। योगिनी एकादशीच्या दिवशी भाविकांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे। सूर्योदयापूर्वी आंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालून पूजा करणे शुभ मानले जाते। एकादशीला स्नान केल्यानंतर प्रथम उपवासाचा संकल्प घेतला पाहिजे। यानंतर कलश मूर्तीची स्थापना करून भगवान विष्णूच्या मूर्तीची पूजा करा। पद्मपुराणात एकादशीला दान करण्याचे विशेष महत्त्व देखील नमूद केले आहे। एकादशीपूर्वी दानधर्म करणे आवश्यक आहे। यानंतर द्वादशीला उपवास सोडावा। एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडता कामा नयेत असे मानले जाते। अशा परिस्थितीत उपवासाच्या एक दिवस आधी तुळशीची पाने तोडून ठेवा। तसेच एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये। हा नियम कुटुंबातील सदस्यांनीही पाळला पाहिजे।